गोकुळा ओ गोकुळा, झालंच नाही का अजून? चाल ना लवकर, उशीर उराला ना, मग ऊन होईन ना, मग अजून कशीन, लय ऊन आहे लय ऊन आहे. चल लवकर. हो हो आली ना बाप्पा, आली ना. धीर तर धरा थोडी. काय या थैल्यात मी? काही नाही व, आपल्या वावरातले टरबूज आहेत थोडे. म्हटलं पोरीच्या इथं चाललो तर खाली हात जाणं चांगलं वाटते का? मग आपल्या वावरातले घेतले 4-5 टरबूज. त्याईले कोणती नवाई आहे टरबुजाची? त्याच्या वरात बी आहे ना. पण आता खाली हात गेलं तर चांगलं वाटते का? जातो घेऊन थोडीशी टरबूज. आणि तसं बी आनंदीच्या वावरात काही टरबूज गिरबूज नाहीये. विचारलं होतं मी तिले. बरं बरं, असू दे असू दे. चल मग लवकर. एक बार आपली एसटी हुकली ना तर डायरेक्ट 12 वाजताची एसटी आहे म्हटलं, मग आपल्याला दुसरी. म्हणून म्हटलं चल लवकर. हो ना व, चला ना चला. जाणं बी आहे वापस बी येणार आहे. आजच्या आजच वापस येणार आहे ना आपल्याला. हो चला. हे माणूस बी ना बोलतच राहते बाप्पा मले. रप्प रप्प बोलते निरा. चाल ना, किती उशीर झाला पाहि ना. चला. गोकुळा ओ गोकुळा, आहे का कोणी घरी? अरे वहिनी. बापा रे भाऊजी, आज तुम्ही बी आहे का घरी? हो ना वहिनी. कुठची तयारी आहे? कुठं चालले का? या सुमन बाईले तर काही काम नाही आहे बापा. आलीच मधात मी हटक्याले. आम्ही कुठं जात असलो ना तिला कसं माहित पडते काय माहित नाही बाई. येतच मधात मी हटक्याले. हो चाललो होतो. कुठं चालले होते हो माय? काही नाही, आनंदीले आणि विशाखा बाईले आणायला चाललो होतो. धोंड्याचा महिना आहे ना. अरे हो हो, धोंड्याचा महिना आहे ना. धोंड्याच्या महिन्याला आणायला चालले का? हो. कायले सांगितलं बाई या माणसानं? कायले सांगला त्या सुमन बाईले? इले तर पुऱ्या जगाची न्यूज पाहिजे. कोणाच्या घरी काय चालू आहे काय नाही, इले सारी गावाची खबर पाहिजे. स्वतःच्या घरातलं काहीच नाही सांगत, काहीच नाही सांगत. आता पोरगी येणार आहे का नाही येणार आहे हे बी नाही सांगितलं तिनं. हो का? पाय हो माय बाई, माई पोरगी आलीच नाही अजून धोंड्याच्या महिन्याले. तिले घ्यायला जातो म्हणे तिचे बाबा. पण ते म्हणे बाबा काही येऊ नका म्हणे. माझ्या मोठ्या सासूची तब्येत खराब आहे म्हणे, तर दवाखान्यात ऍडमिट आहे म्हणे माझी सासू. तर आताशी काही येऊ नका म्हणे. सुट्टी गिट्टी होऊ द्या म्हणे माझ्या सासूले, मग येईन म्हणे मी. कोणा शांताबाईची? हो शांताबाईची तब्येत खराब होती, आता चांगली आहे तब्येत. आली म्हणे घरी. मग जातीन कंचनचे बाबा. पाय नाही होऊन जाते शांताबाईले. पोरीले घेऊन ये ना, भिवून जाते. आनंदीला आणायला चालले तुम्ही आहे ना? हो बा, जातो म्हटलं. चांगला आहे चांगला आहे. आता आनंदी येऊन जाईन आज. उद्या परवा माई कंचन बी येते. हो कालच ते येणार होती ना आपली आनंदी. आली नाही का ते? तुम्हाला तेच येऊ राहिली म्हणे. जावे बापू घेऊन येऊ राहिले ना. शिल्लकच भादरते हे. इले तर पुऱ्या गावाची खबर राहते. नाही वा, मी ना कधी म्हटलं काल येणार आहे म्हणून आनंदी. मी ना म्हटलं होतं आम्ही आणायला जाऊ. नाही हो माय बाई, तूनच सांगितलं होतं मला आनंदी येऊ राहिली म्हणे. हो वहिनी, झालं कसं? आता सांगते का काय माहिती माणूस. घरातली गोष्ट काय सांगा लागते सुमन बाईले. हे आनंदीचे बाबा बी ना घरातली एकूण एक गोष्ट सांगतात लोकाईले. पोटात गोष्ट पचतच नाही या माणसाच्या. मी काय म्हणतो सुमन, काय पाहिजे होतं तुला? घे हो माय, ज्या कामासाठी आली होती ते कामच भुलली. मी काय म्हणतो ती थोडीशी साखर असेल तर दे ना व. चहा मांडतो म्हटलं माय बाई, साखरच खतम आहे. आता 1-2 दिवसात कंचन येणार ना, तुम्हाला किराणा भरायचा आहे. आज संध्याकाळी पुरा किराणा भरून घेतो म्हटलं मी. आता मागरी साखरच नाही आहे. चहाची मोठी तलप आली माय बाई. दे बरं थोडीशी साखर. आता माय बाई व, साखरसाठी का चहाचा गंजच घेऊन आली का लगे तू? मी म्हटलं आता वाटी घेऊन कुठं जाऊ, गंजच घेऊन जातो. जेवढी लागते तेवढी याच्यात मी साखर घेतो आणि झालं. चहाची पत्ती बी पाहिजे वाटते त्याच्यात. तुला कसं माहित? माहित आहे मला, माहित आहे, सरस माहित आहे. माहित आहे तुला स्वभाव. आजची ओळखतो का तुला? निघाच्या वेळेस निघा नाटच लावते. देतो तुला साखर. हो घे. पकडा वेळ थैली. साखर घ्यायसाठी चहाचा गंजच घेऊन आली. साखर बी द्या, चहा पत्ती बी द्या. भाऊजी काय आहे थैल्यात मी? काही नाही आहे, आपल्या घरच्या वावरातले पोरीच्या घरी टरबूज घेऊन चाललो. टरबूज आहे त्याच्यात. असं असं. मी काय म्हणतो, दूध असेल तर दूध बी टाकून देशील त्याच्यात. तशी आता तुम्ही काही घरी नाही आहे, तुम्ही आता संध्याकाळशिवाय काही येसान नाही. दूध असेल घरी तर खराब होऊन जाईल, तर टाकून देशील त्याच्यात दूध. थोडी अद्रक असेल तर अद्रक बी टाकशील. अद्रकवाला चहा बनवतो, अद्रकी खतम झाली घरची. आता एवढंच कायले चाय शिजून देतो तुला चुलीवर. तू म्हणशील तर चाय देतो शिजून तुले. निघाच्या टायमाला नाटक मला नाही आवडत नाही बाई असं. कायले मजा का करतो? काही नाही, देऊन दे तेवढा, शिजून घे तुम्ही मागरी चाय. नाही तू म्हणशील तर शिजून देतो. लयच मजा का करते बाई नाही? लयच मजा का करते का व? बहिणीच्या मजा का करतं का? लस मजा का करते. आपल्या घरातली तुळशी गोष्ट नाही सांगत, दुसऱ्याच्या घरातल्या गोष्टी ऐकायला बरोबर येऊन जाते टायमावर. सुमनबाईला वाटलं कुठं चालली कुठं नाही, तर जाव काय कारण कराव. तर द्या बापा थोडीशी साखर चहा मांडायला. इले साखर बी द्या, पत्ती बी द्या, दूध बी द्या, अद्रक बी द्या. जाय ना मग, देणं लवकर. उशिरा उरला का तुम्ही जायले? हा आनंदी येते मग आज नाही? हो घेऊन येतो म्हटलं पोरीले. चांगला आहे चांगला आहे. आणि तिची जाऊ बी येते का ते विशाखा? हो त्या पोरीले बी घेऊन येतो ना. त्या पोरीलेच कोण आहे नाही का? हो बापा, बिना माय बापाची पोरगी आहे. तिचा धोंड्या जमाना करसान तर लय पुण्य लागेल तुम्हाला, लय पुण्य लागेल. बिना माय बापाची पोरगी आहे. भाऊजी तुम्ही लय चांगलं काम केलं. बिना माय बापाच्या पोरीले माय बापाचं प्रेम देऊ राहिले तुम्ही, माहेर देऊ राहिले. याच्याहून जास्त पुण्याचं कामच कोणतं नाहीये. खरं सांगतो. हो ना वहिनी, जेवढं आपल्याच्यानं होते तेवढं करू आपण नाही का? नाही भाऊजी, बरोबर आहे तुमचं, एकदम बरोबर आहे. तुम्ही दोघं नवरा बायको लय पुण्याचं काम करू राहिले. चांगलं आहे. आपली कंचन कधी येते तर? कंचन येते ना, उद्या परवा येते. उद्याच पाठवून देतो तिच्या बाबाला तिला घ्यायला नाही का? हो उद्याच द्या पाठवून. तसंच करतो. पण भाऊजी आपल्याला बी जमावं लागते ना बापा. पैसे आदल्याचं नाही पाहा लागत का? किराणा भरा लागन पोरगी इंत नाही का? हाती तर 1 रुपया बी नाहीये. माझ्यावरच कोणते पैसे आहे? होते जमते. त्याच्या नशिबानं भेटतेच पोरीले. पोरी घरच्या लक्ष्मी आहेत, त्या आल्या ना कुठून ना कुठून येतातच पैसे नाही का? हो बापा, हे तर गोष्ट खरी बोलले तुम्ही. पोरी आपल्या घरच्या लक्ष्मी आहेत, त्या आल्या की कुठून ना कुठून पैसे होतेच, कुठून ना कुठून जमतेच जुगाड नाही का? मग नाही तर काय वहिनी, घेऊन येतो उद्या कंचनले. घेऊन या वहिनी. पोरगी बी वाट पाहत असून. मग नाही तर काय बापा, माय पोरगी तर लय वाट पावलेली बापा, लय वाट पावलेली.
आनंदीच्या बाबाले आता उशीर नाही उराला, आता नाही निघून चालली बस, बम गोष्टी करू राहिले. आणलं का हो माय बाई? हो आणते माय. चहाची तलप आली मोठी. टाकलं का माय? दूध टाकलं का? हा दूध बी टाकलं. थोडंसं कसं टाकलं माय बाई? जेवढं होतं तेवढं टाकलं. तसंही आज आम्ही दूध कम आणलं. आज गावाला जायचं होतं ना आम्हाला, म्हणून कमी दूध आणलं होतं. थोडंसं होतं ते टाकलं. माय गोडभरच टाकलं. टाकलं का नाही टाकलं असं वाटू राहिलं. जाय ना, फुटून जाईन ते दूध चहामध्ये, नाही इथंच चहा तयार होईल. ऊन पाय किती आहे. जाय लवकर चहा बनव, नाही तर फुटून जाईन ते दूध. चहा फुटून तू यावला. हो चालली चालली. का आता उशीर नाही उरायला का तुम्हाला? मोठ्या गोष्टी करू राहिले होते कंचनच्या माझ्यासोबत. अरे तूच तर साखर देऊ राहिली होती ना वहिनीले. मस्त गोष्टी करता तुम्ही तर, माझ्यासोबत नाही केल्या जात तशा गोष्टी तुमच्या जाणं. आता इथं भांडण चालू करतं का तू? नाही नाही सांग, तू पोरीला आणायला जायचं आहे का भांडण करायचं आहे? नाही नाही भांडण नाही करायचं मला. चला बस चालली जाईन, नाही तर मग 12ची बस आहे. हो चाल. मी काय म्हणतो विवेक, हा बोल. नाही मी काय म्हणतो, आता आपल्याला सोनूबाईचा आणि रोहिणीबाईचा धोंड्याचा महिना करायचा आहे. मग चालल्या जातील दोघी आपल्या घरी, आणि दोन्ही जवळ येणार आहेत आपले. होय. हा बाय, मी काय म्हणून राहिली, एक काम कर, आपल्या रोहिणीबाईचा पहिलाच आहे म्हटलं हा अधिकचा महिना. होय. तर जवायले काही सोन्याची अंगठी मुंगठी करा लागेल आपल्याला. आणि पोरीसाठी समाया घेऊ. का बाई, रोहिणीच्या घरच्या इले तू सोन्याची अंगठी करशील तर मग सोनूबाईच्या नवऱ्याला बी करावं लागेल ना. हा लायण्या जवायला सोन्याची अंगठी करशील तर मोठ्या जवायला बी करावं लागेल ना. नाही तर मग मोठे जवाई काय म्हणतील, लायण्या जवायला सोन्याची अंगठी केली आणि मला काहीच नाही. नाही रे बापा, दोघायला सारखं करायला लागेल ना. तेच म्हटलं मग मी ना. नाही तर मग जवाई बोलन ना, तू या लायण्या जवायला लगेच सोन्याची अंगठी केली माहिना आणि मला काहीच नाही. तेच म्हटलं मग मी ना. अरे दोघाईले सोन्याच्या अंगठ्या करायच्या आहे. कितीच्या होतीन तर? किती ग्रामच्या करायच्या ताई? आता बाप्पा येऊ दे त्याईले सोनाराची तर घेऊन जाशील आणि करून देशील त्याच्या मनानं, नाही का? आणि तसाही धोंड्याचा महिना आहे. पोरीले आणि जवायले केल्यानं काही कमी नसते होत, नाही का? हो नाही. घेऊन जाशील त्याईले सोनाराची तर आणि करून देशील. मी काय म्हणतो आई, मग रोहिणी बाईले आणि सोनू बाईलेच कायले समय देतं, त्याला काही छोटंसं सोन्याचं भांडं करून दे ना. म्हटलं त्याईले मी ना, नाही म्हणून राहिल्या त्या. मी म्हटलं 1 ग्रामची मनी करून देतो तुम्हाला, पण नाही म्हणून राहिल्या त्या पोरी. काही नाही पाहिजे म्हणते आम्हाला, काहीच नको घेऊ म्हणते. त्यात अशा म्हणून राहिल्या. नाही नाही, त्याची सासू बिसू विचारून तर त्याला सांगा नाही लागन का धोंड्याच्या महिन्याला काय केलं माहिती तर. तेच म्हणून राहिली मी पोरीले. त्याचं काय ऐकू नको, 1 ग्रामची मनी करून दे दोघीले. तसंच करायला लागेल, काही विचारा नाही लागेल त्याईले. 1 ग्रामची मनी करून दे. उद्या येतील वाटते दोन्ही जवाई, नाही का? हो हो, मी फोन केला ना त्याला, उद्या येतो म्हणतात. बरं ठीक आहे, उद्या करून टाकू त्याचा धोंड्याचा महिना. त्या चालल्या जातात मग विचार आपल्या घरी, नाही का? आई मला आवाज दिला होता का तुला? आला का रे बापा जगदीश? हो तुला आवाज दिला होता. काय काम होतं तर? राम राम जवाई. अरे मामाजी. आता माय बाई, हे कसे काय आले बापा अचानक? नमस्कार बाई. नमस्कार बाई. राम राम मामाजी. राम राम म्हणतो. हो हो राम 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 राम. नमस्कार बाई. नमस्कार नमस्कार. कसे काय आले? आलो बा पोरीले घ्याले. काही सांगलं नाही, काही नाही. आनंदीन तर काही नाही सांगितलं मला. नाही नाही, तिला बी नाही सांगितलं मी ना. एकदम आलो आम्ही. असं असं आनंदीला घ्यायला आले का? हो आनंदीले आणि विशाखा बाईले दोघीले घ्यायला आलो. ते तर जाणार नव्हती ना आनंदी. हो म्हणूनच तिला घ्यायला आलो. आनंदी, विशाखा वहिनी, पा कोण आलं? आता माय बाई व कोण आलं व आनंदी? काय माहित कोण आलं तर. तुम्ही थांबा ताई, मी पाहतो कोण आलं तर. जाऊन पाय बरं आनंदी कोण आलं तर. हो हो ताई. मामाजी उभे काऊन आहे, बसा ना. हो हो बसा ना बाप्पा, उभे काय आलाय? हो हो बसतो ना. कोण आलं हो बाप्पा? तूच पाय कोण आलं तर. बाई आनंदी. आनंदी आई बाबा, तुम्ही कशी काय आले ते बी अचानक? हो बाई, तुले विशाखा बाईले धोंड्याच्या महिन्याला घ्यायला आलो ना. बाई आनंदी हे घे टरबूज आहेत आपल्या घरच्या वावरातले, हे घे. आता माय बाई व टरबूज काय आणले हो बाई? टरबुजाची कोणती नवाई आहे आम्हाला? काही नवाई नाही आम्हाला टरबुजाची. बम आणतो आम्ही मार्केटातून, बम खातो. टरबुजाची काय नवाई आहे बाप्पा? काय आणला एवढा भार? फालतूच्या फालतू एवढा दुरून घेऊन आले एवढे भारी टरबूज. काही नवाई नाही आम्हाला. दादा आईला घेऊन जाय बरं थोडा बाहेर. बरं बरं ठीक आहे. आई ओ आई. काय रे बाप्पा? मी काय म्हणून राहिलो होतो ते अंगठीच्या बाऱ्यात चाल ना विचारायला, सोनाराच्या इथून येऊ ना विचारून. कितीचे होते काय होते ते जवळ आल्यावर जाणार होता ना तू? ते येतील तेव्हा येतील, आपण विचारपूस तर करून येऊ कितीचे होते काय होते तर. पटली तर घेऊनच घेऊ. आताच? हो चाल आताच चाल. काय रे बाप्पा, पाहुणे आलेले आहेत ना. पाहते ना आनंदी. जगदीश बी आहे घरी. चाल ना आपण सोनाराच्या इथून येऊ ना. बरं बाप्पा चाल मग. हो चाल. बाई भाऊ, मला काम आहे म्हटलं थोडं, सोनाराची तर जायचं आहे. आता येणार आहेत ना माझ्या जवाई. मग पोरीचा धोंड्याचा महिना करत आहो ना मी. पहा ना किती करा लागते तर जवायचं आणि पोरीचं. आता जवायला 2 सोन्याच्या अंगठ्या घेऊन येतो म्हटलं, पोरीला 1 ग्रामची मनी करून येतो. धोंड्याच्या महिन्याला काही ना काही द्यायला लागेल नाही का? 2 जवायला 2 सोन्याच्या अंगठ्या आणतो म्हटलं आणि पोरीला 1 ग्रामची मनी, नाही का? आई जाय ना. होणार बापा, बोलू दे. आणि चालली म्हटलं मी सोनाराची इथं. बसा तुम्ही, प्या चहा पाणी. हो हो बाई हो. अहो आनंदीचे बाबा, आनंदीच्या सासरवाडीवाले तर लगेताईच्या जवळ सोन्याच्या अंगठ्या, पोरीले सोन्याची मनी करू राहिले धोंड्याच्या महिन्याले. आणि आपण काय बाप्पा? ते त्याच्या परीनं करू राहिले, आपण आपल्या परीनं करू. ते त्याच्या हकपतानुसार करू राहिले, आपण आपल्या हकपतानुसार करू आपल्या पोरीले. तू कोणाची बरोबरी करायला नको पाहिजे. बरं बाप्पा, येतो म्हटलं बाई. हो हो बाई, या ना, या तुम्ही, या तुमचं काम करून या. मी ये लोक जासान नो का? नाही नाही, तुम्ही ये लोक नाही जात ना. चाल रे बाप्पा, चल सोनाराची इथं जाऊ. 1 ग्रामची मनी करू दोघ्या बहिणीले आणि दोन्ही जवायला सोन्याच्या अंगठ्या करू. कितीच्या होतात कितीच्या नाही. होऊ दे ना कितीच्या बी. पोरीच्या समोर काय बापा, पोरीला दिल्या ना काही कमी नसते होत. हो आई चाल चाल. आई बस ना.
बाई चाल ना बॅग भरली का तू ना विशाखाबाईनं बॅग भरली का बाबा मी नाही येणार आहो. बाई विशाखाबाईला घेऊन चाललो ना पण विशाखाताई येणार नाही ना आता. बाई विशाखाबाईसोबत मी बोलतो. मी माफी मागतो मा पोरीले. मॅचच्यानं झालं सर्व. मी ना तिले म्हटलं नाही. मास मनात खोट होता. पण आता समजलं मला. समजलं. मी माफी मागतो मा पोरीले. कुठं आहे विशाखा? कोण आलं भाऊजी? कोण पाहुणे आले? वहिनी आनंदीचे आई बाबा आले तुम्हाला अधिक महिन्याला घेऊन जासाठी आले काय? हो जा ना बोला ना अरे आई बाबा आले का तुम्ही? बसा ना. आनंदी उभी काय? जा सरबत पाणी बनव. थांब मी सांगतो बनवून. बस तू आई बाबासोबत बोल. भाऊजी तुम्ही उभे काय? आंबे गिंबे घेऊन या ना. आंब्याचा रस घेस बनवतो ना मी आई बाबासाठी. जेवण करतील ना. हो वहिनी आई बाबा बसा तुम्ही. बस आताच सरबत बनवून आण तुम्ही. बाई विशाखा थांब बाई काय झालं बाबा? बाई इकडे ये. काय बाबा? बाई तयारी नाही केली तू ना बॅग गिग भरली आहे ना बस आपल्याला थोड्या वेळात निघायचं आहे जेवण खाऊन काही करत नाही आम्ही कुठं बाबा? कुठं जायचं आहे? बाई अधिकचा महिना करायचा आहे ना तुमचा. दोघ्या बहिणीचा. चला तुम्हाला घ्यायला आलो आम्ही दोघ्या बहिणीले. नाही ना आई बाबा राहू द्या ना. आनंदीला घेऊन जा तुम्ही. मी नाही येत. मी येईन तर घरी कोण करण? वहिनी मोहिनी वहिनी आहे ना बाबा राहू द्या. दोघ्या दोघीचा धोंड्याचा महिना काही करायची गरज नाही आहे. लय खर्च येते. बाई तू खर्चाची काय गोष्ट करतं चाल तू नाही बाबा मी नाही येत. काऊन बाई राग आला का तुले या गरीब मायबापाचा राग आला तुले नाही नाही बाबा. ती गोष्ट नाही आहे. मग काय गोष्ट आहे बाई? बाई विशाखा आम्ही गरीब असलो तरी आम्ही तुमचा धोंड्याचा महिना करू. आमच्याच्यानं जसं झालं ना तसं करू. चला दोघी बहिणी चला तुम्ही. हो बाई विशाखा कर तयारी बाई विशाखा तुले राग आला का? राग आला का बाई माया? तिनं तुले बोलवलं नाही फक्त आनंदीला बोलवलं. या गोष्टीचा राग आला का तुले? तुला असं वाटलं का सगळ्या पोरीमध्ये मानलेल्या पोरीमध्ये भेदभाव केला म्हणून आम्ही ना? बाई तुला खराब वाटलं असेल ना तर मला माफ करून दे. माफ करून दे. तुझी माया तुला माफी मागते. आई माफी नको मागू मला. माफी नको मागू. आई बाबा तुमच्याच्यानं जेवढं झालं करणं तेवढं तुम्ही न केलं. आणि ही गोष्ट मनात मी कधीच नका आणू की मला तुमचा राग येईन म्हणून. मला राग नाही आला. राग नाही आला मला. दोघी जणीचा धोंड्याचा महिना कसा करसान तुम्ही? मला असं वाटलं होतं अधिकच्या महिन्याला खूप करा लागते आणि फालतूच्या फालतू तुम्हाला खर्च येईन तुमच्यावर बोजा येईन म्हणून मी ना म्हटलं की मी नाही येत. आणि मला माहित आहे तुमची कंडिशन कशी आहे तर मी समजू शकतो तुमची कंडिशन. म्हणून मी म्हटलं आनंदील तुम्ही घेऊन जा. मी नाही येत. फालतूच्या फालतू मी येईन. खर्च होईन. तुमच्या जो पैसा आहे नाही आहे. आनंदी कशी सगळी पोरगी आहे तुमची. तिला नेणं कर्तव्य आहे तुमचं. मी काय मानलेली पोरगी आहे. मला नाही नेलं तरी चालते. पाय किती समजदार पोरगी आहे बाई तो विचार नको करू तू. आमच्या पोरी आम्हाला काही भारी नाही आहे. भारी नाही आम्हाला. आम्ही काही करू तरी तुमचा अधिकचा महिना करू. तुम्ही दोघी जणी टेन्शन नका घेऊ. चला फक्त चला आपल्या मायबापाच्या इथं. तुम्हाला घ्यायला आलो आम्ही. चालतं ना बाई? आई मी कशी येऊ? माया ननदचा बी अधिकचा महिना करणार आहे. उद्या माझी सासू आम्ही दोघी दोघी जाऊ तर काय म्हणणार ते? काय म्हणणार? आई कोणी कायले काही म्हणणार? कोणी काही नाही म्हणणार. मी आव ना करायले. मोहिनी पण तू एकटी काय काय करणार बाई ना? तुम्ही काही काळजी नका करू. मी सर्व सांभाळून घेईन. तुम्ही जा. आई बाबा घ्यायला आले तुम्हाला. तुम्ही जा आपल्या माहेरी. इकडे मी सांभाळून घेईन. पण तू एकटी कशी सांभाळशील? काय काय करशील तू? मोहिनी काही काळजी नका करू तुम्ही. आम्ही हाव ना दोघी बहिणी. आम्ही हातभार लावू लागू ना मोहिनीले. आम्ही बी कामं करू लागू. जा तुम्ही. सोनूबाई हो जा तुम्ही. मी ना सर ऐकलं. आमचा अधिक महिना करते मोहिनी करते आणि तिला हातभार लावू लागू आम्ही. पुरं कामाचं बोज तिच्या एकटीवर नाही येऊ देऊ. आम्ही करू लागू तिला काही ना काही. तुम्ही जा. पा आता सोनूबाई बी म्हणून राहील तुम्हाला. तुम्ही जा. आई बाबा आले तुम्हाला घ्यायले. जा तुम्ही त्यांच्यासोबत. आई बाबाचं मन नका दुखी करू. हो ताई तुम्ही चालसान तर मी बी जाईन. नाही तर मग मी बी नाही जाणार. वहिनी विशाखा वहिनी जास्त विचार नका करू. चालल्या जा. तुमचे आई बाबा आले तुम्हाला घ्यायला स्वतः. जा तुम्ही. हो बाई चाल ना चाल. वहिनी घरातले सारे लोक म्हणून राहिले तुम्हाला तुम्ही अधिक महिन्याला जा जा तर चालल्या जा तुम्ही. घरी सांभाळून घे तिने. आहे ना आपल्या घरात सांभाळणारे. ताई लागन तर आपण जास्त दिवस नाही राहू. 2-3 दिवस राहू आणि चाललो येऊ. बरं बापा आता तुम्ही सगळेजण म्हणून राहिले तर जातो. बाई माफ केलं ना तुला मला? आई मला कधी तुझ्या रागच नव्हता आला तर माफ करायचं काय गोष्ट आहे? मला खराबच नाही वाटलं कोणाच गोष्टीचं. माफ करायचं काय त्याच्यात? चला पुरी हो करा तयारी. चला लवकर लवकर बॅगा भरा दोघी बहिणी आणि चला. आई बाबा जेवण खाऊन? नाही नाही बाई जेवण खाऊन नाही करत आम्ही. आम्हाला होते मग ऊन. जातो आम्ही. बुवा मी काय म्हणतो बोला ना मामाजी. तुम्ही दोघं भाऊ येऊन जासान. हो मामाजी तुम्ही जेव्हा अधिकचा महिना करसान ना तेव्हा आम्हाला सांगून देसान. मागून येऊन जाऊ आम्ही दोघं भाऊ. मोठे भाऊ आता काही इथं आहे नाही. आता त्याची भेट घेतली असती जायच्या पहिले. नाही दादा आईला घेऊन गेलेला आहे ना. मी काय म्हणतो मोहिनी आई बाहेर गेलेली आहे ना तर आई याच्या पहिले यायले रवाना करून दे. नाही तर मग फालतूच्या फालतू तुला माहित आहे ना आई कशी आहे तर आई तमाशा करण. आनंदीच्या आई बाबासमोर तमाशा करण नाही. म्हणून आनंदीच्या बाबाले आनंदीच्या आईले आणि वहिनीले पाठवून दे. काय जेवणा खावणाचं लवकर अटकून टाक. आई याच्या पहिले. नाही तर विशाखा वहिनी बी चालली आणि आनंदी बी चालली तर फालतूच्या फालतू आई तमाशा करण. मग पोरीचं राहिलं आणि ह्यात चालल्या. माहिती आहे ना मग तुला आईचा स्वभाव. आई बोलते मग फालतूच्या फालतू तमाशा करण आई तर मग वहिनी जाणार बी नाही. समजली ना मी काय म्हणून तर? हो सोनूबाई समजली मी समजली. मी काय म्हणतो आई बाबा तुम्ही बसून जा ना. आम्ही टाटा वाढतो. जेवण करून घ्या. मग कसं ऊन होईन तुम्हाला झाले. नाही बाई आम्ही जेवण खाणं काही करत नाही. आम्ही निघतो. मामाजी ह्या दोघी जणी बॅगा भरेपर्यंत तुम्ही जेवण करून घ्या. या बॅगा भरतात आपल्या तोपर्यंत तुमचं जेवण होऊन जाते नाही का? हो बाबा
जेवण करून घ्या, मी ताटं वाढतो तुम्हाला. नाही ना बाई, आम्हाला उशीर होईल मग. काही नाही, 2-2 घासच खा. 5-10 मिनिट लागते जेवण करायला. बरं बाई मोहिनी, आता एवढी प्रेमानं म्हणून राहिली तू, तर खाऊन घेतो 2-2 घास. हो ठीक आहे, मी आणतो वाढून. ताई चला आपण बॅगा भरू. हो आनंदी. आई बाबा तुम्ही 2-2 घास खा, बात आम्ही बॅगा भरतो. बरं ठीक आहे बाई, पण लवकर करशील. हो बाबा. आई तू बस ना, तू काय उभी आहे? हो बाई बसतो ना. तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या. बरं ठीक आहे, पण हातपाय कुठे धुवायचे तर? मामाजी चला माझ्यासोबत, मी दाखवतो तुम्हाला. हो बाई चला दाखवून द्या. या मामांग. हो बाई. अजून विशाखाबाई, मी काय म्हणतो, हे आपल्या वावरातले ताजे ताजे गोड टरबूज तोडून आणले बाबांना सकाळी. हां तुमच्या घरी आणाले. हे घ्या. आई आपल्या वावरात टरबूज बी आहे का लगे? हो ना बाई, बंबाड आहे. चला ना तुम्ही, घेऊन जाईन ना तुम्हाला वावरात. होय आई द्या ते माझं. हो घे बाई मोहिनी, दे मोहिनी जोड. होय दे तुम्ही. तू हातपाय तोंडून फ्रेश होऊन जा. होय तुम्ही जेवण करून घ्या, आम्ही तोपर्यंत बॅगा भरतो. हो बाई आनंदी. कुकडे बाबा इकडेच गेले ना? हो मामीजी, इकडेच गेले. चला मी घेऊन जातो. चला बरोबर सोबत, काही माहित नाही मला इकडलं काही. हो चला, मी येतो तुमच्यासोबत. चला. आई बाबा किती खुश आहे ना? खरं खूप खुश आहेत. चला तुम्ही दोघीजण लवकर बॅगा भरा. आत्या यायच्या पहिले निघा तुम्ही. हो हो मोहिनी, तू बरोबर बोलली. आत्याबाई यायच्या पहिले निघतो आम्ही. तेच म्हटलं मग मी ना, नाही तर आत्याबाई अजून तमाशा करी. हो ताई बरोबर बोलल्या तुम्ही. मी आई बाबाला पटकन वाढून देतो, तुम्ही तोपर्यंत तयारी करा, लवकर करा फक्त. हो ठीक आहे.